हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 5 डिझायनर गळे कसे कटिंग करायचे हे दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर बघा, गळे कटिंग करण्यासाठी इथे मी 5 पेपर कट करून घेतलेले आहेत। सेमच मापाचे हे पेपर मी कटिंग करून घेतलेले आहेत। तुम्हाला एक एक इथे मी डिझाइन दाखवणार आहे। जसं आपण बॅकनेकसाठी कटिंग करतो अगदी सेम इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर बघा, इथे मी पूर्ण शोल्डर जे आहे ते 5 इंच घेतलेला आहे। तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही ते घेऊ शकता। आणि ते 3 इंच शोल्डर पट्टीचं माप इथे टाकलेलं आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तिथूनच बघा क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची ते टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तेवढी तुम्ही ते टाकू शकता। इथे मी 9.5 इंच उंची टाकलेली आहे। त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। 2.5 इंच, 3 इंच किंवा 3.5 इंच, तरी ते मी 3 इंच टाकलेली आहे। आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि बघा, इथून इकडे 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करू शकता। इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आणि बघा, इथून सेमच ठेवायचा आहे आणि इथून या पद्धतीने बघा गोलाकार आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, आपला सुंदर असा गोल शेप इथे रेडी झालेला आहे। तुम्हाला ह्याचं मी कटिंग करून दाखवते। गोल गळे 4 प्रकारे कसे कटिंग करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे। व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा। तुम्हाला 4 प्रकारे गोल गळा कसा कटिंग करायचा हे मी सविस्तर सांगितलेलं आहे। तर बघा, इथे मी गोल गळा कटिंग करून घेत आहे। बघा, या पद्धतीने शेप कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला गोल गळा इथे रेडी झालेला आहे। ज्यावेळेस तुम्ही ते टक्स टाकाल त्यावेळेस बघा गळा या पद्धतीने अजून रुंद होणार आहे। बघा, या पद्धतीने। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मार्किंग करू शकता। मागील गळ्याच्या रुंदीनुसार गळ्याचा शेप हा चेंज होत असतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता। आता 2 नंबरचा गळा आपण इथे बघणार आहोत। तर बघा, सेम इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, 3 इंच शोल्डर पट्टीचं माप इथे मी टाकलेलं आहे। तिथून क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची टाकायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। तर इथे मी 9 इंचावरती मागील गळ्याची उंची टाकलेली आहे। त्याचबरोबर बघा, मागील गळ्याची रुंदी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथे मी सेम 3 इंचच मागील गळ्याची रुंदी ठेवणार आहे। आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथून बघा या पद्धतीने सेम आपल्याला ठेवायचा आहे आणि इथून अशा पद्धतीने आपल्याला पान गळ्याचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने मी इथे शेप देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जर अजून गळा डीप हवा असेल तर तुम्ही ते मागे गळ्याची रुंदी 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता। गळा अजून डीप होईल तर इथे मी कटिंग करून घेते। तर बघा, या पद्धतीने शेप कटिंग करून घ्यायचा आहे। तुम्हाला ओपन करून दाखवते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा पान गळा आपण इथे रेडी केलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून इथे डीप हा गळा घेऊ शकता। बघा, या पद्धतीने तुम्ही थोडंसं बाहेरून घेतलं तरी सुद्धा सुंदर असा तुमचा गळा रेडी होईल। 3 नंबरची आपण इथे डिझाइन बघणार आहोत। त्यासाठी बघा, सेम इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि शोल्डर पट्टीचं माप इथे मी 3 इंचावरती टाकणार आहे। आणि मागील गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकून घ्या। तर इथे मी मागील गळ्याची उंची 8.5 इंच टाकलेली आहे आणि 3 इंच मागील गळ्याची रुंदी टाकून घेत आहे। आणि आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि बघा, या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, आतून 5 इंचावरती बघा या पद्धतीने शेप देऊन घेतला आणि इथून बघा बॉक्सच्या बाहेरून आपल्याला बघा या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने आपण शेप देऊन घेतलेला आहे। शेप थोडासा डार्क करून घेतलेला आहे मी। तर चला तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते। तर हा आपण मटका गळा इथे रेडी केलेला आहे।
ह्या गळ्यावरती खूप सुंदर तुम्ही पॅचवर्क डिझाईन सुद्धा बनवू शकता। तर बघा या पद्धतीने तुम्हाला शेप कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला शेप ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि सुंदर आपला मटका गळा इथे रेडी झालेला आहे। तर चला आता आपण पुढची इथे डिझाईन बघणार आहोत। तर बघा ॲज इट इज इथे मी शोल्डर टाकून घेतलेला आहे 5 इंच, 3 इंच शोल्डर पट्टीचं माप इथे टाकलेलं आहे आणि मागील गळ्याची उंची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे टाकून घ्यायची आहे। इथे मी 8.5 इंच मागील गळ्याची उंची टाकलेली आहे आणि ॲज इट इज मागील गळ्याची रुंदी ही मी 3 इंचच घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे 2.5 इंच, 3 इंच किंवा 3.5 इंच घेऊ शकता। जसं तुम्हाला गळा डीप हवा आहे त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता यानंतर बघा या पद्धतीने असा कर्व तुम्हाला इथे देऊन घ्यायचा आहे थोडासा शेपच्या बाहेर आणि तिथून बघा या पद्धतीने आतून 5 इंच तुम्हाला कर्व द्यायचा आहे। बघा या पद्धतीने। तर बघा सुंदर असा आपला शेप इथे रेडी झालेला आहे। तुम्ही ह्या डिझाईनवरती पॅचवर्क डिझाईन सुद्धा इथे बनवू शकता। तर तुम्हाला हा शेप कट करून दाखवते। तर बघा या पद्धतीने तुम्हाला शेप कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला शेप ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि परफेक्ट आपल्या इथे शेप आलेला आहे। तर चला आता आपण पुढची डिझाईन इथे बघणार आहोत। तर सेम ॲज इट इज इथे मार्किंग मी करून घेतलेलं आहे। बघा 5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर पट्टीचं मी माप इथे टाकून घेतलेलं आहे। तिथूनच बघा क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। तर इथे मी मागील गळ्याची उंची 7 इंच घेणार आहे आणि तिथूनच बघा मागील गळ्याची रुंदी मी 3 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त सुद्धा करू शकता आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता बघा इथून इकडे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि आपल्याला इथे गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा इथे या पद्धतीने गोल गळ्याचा शेप इथे मी देऊन घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला खाली बघा अजून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी खाली 3 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि तिथूनच बघा वरती जे आपण हे 3 इंच घेतलेलं आहे सेम तेच 3 इंच आपल्याला खाली सुद्धा घ्यायचं आहे आणि ते सुद्धा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि आपण ही जी लाईन ओढलेली आहे त्या लाईनीचं आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे। तर बघा इथे मध्य काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। तर बघा सुंदर असा आपला हा शेप रेडी झालेला आहे। सध्या ह्या शेपचा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच ही डिझाईन ट्राय करू शकता आणि आपल्याला हा शेप कट करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने हा शेप कट करायचा आहे। तर चला तुम्हाला हा शेप ओपन करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला शेप रेडी झालेला आहे। नक्कीच तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता। सिंपल जरी हा नेक ठेवला तरी सुद्धा खूप सुंदर ब्लाउजला लुक येतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता। तर बघा आपण 5 डिझाईन बघितलेले आहेत। तर कोणकोणत्या डिझाईन बघितल्या तुम्हाला दाखवते। तर बघा ही एक आपण डिझाईन बघितलेली आहे। त्यानंतर 3 नंबरची ही डिझाईन आपण बघितली। नंतर 4 नंबर आपण पानगळ्याचा शेप इथे बघितलेला होता आणि 5 नंबर आपण गोल नेक इथे बघितलेला आहे, बरोबर। तर अशा आपण 5 डिझाईन इथे बघितलेल्या आहेत।
तर बघा, ह्या 5ही डिझाईन अगदी सोप्या पद्धतीने कशा कटिंग करायच्या हे तुम्हाला अगदी सविस्तर मी दाखवलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। नंतर भेटू असेच एका छानशा व्हिडिओ सोबत।